ऋषी सर, हो कदाचित ह्याच घरात माझा जन्म झाला असेल. या अंगणात मी पहिल्यांदा चालायला शिकलो असेल. मी आहे, आभा, माझा बा, आम्ही सगळे इथंच राहत असू. ए, कोण आहे तुम्ही? काय पाहिजे तुम्हाला? मावशी नमस्कार. मला जराशी माहिती पाहिजे होती. म्हणजे या तुमच्या आधी इथं एक गौरी नावाची बाई राहत होती. ती इथंच होती का खरं राहत? तुम्हाला काय त्याचं? कोण आहे तुम्ही? सगळं कळतंय मला. या घरावर दावा करायला आलीस ना? मला कळतायत हो तुमचे सगळे धंदे. आधी सगळी माहिती काढायची आणि मग जाऊन लगेच कोर्टात केस करायची. अहो नाही नाही, खरं तसलं काही नाही. ओ जरा बाहेर या. हे कोण आलंय बघा. अहो तुम्हाला म्हटलं होतं की नाही मी, एक दिवस असंच इथे कोणीतरी येणार. पंचायतीच्या मड्यावर पैसे घालायच्या आधी या सगळ्याची माहिती काढायला पाहिजे होती. मावशी, तुम्ही जरा थांबा आता. गैरसमज करून घेऊ नका. आहे बघा, आम्ही काही इथे तुमचं घर घ्यायला आलेलो नाहीये. ए बाबा, आम्हाला तुमचं काय ऐकायचं नाहीये. फुकट नाही घेतलं हे घर. बख्खळ पैसा मोजलाय हो या घरासाठी. निघ इथून. तुझ्या बापाचं नाही हे घर. एक मिनिट, तुम्ही ना आता जरा शांत व्हा. ए, हे माझं घर आहे. माझ्या दारात उभं राहून मला शिकवतोस काय वय? मावशी मावशी, अहो खरंच सांगायलोय, आम्ही तुमचं घर घ्यायला आलेलं नाही. खरं मी फक्त माझा भूतकाळ काय ते शोधत इथवर आलो. मावशी प्लीज, तुम्हाला जर काय माहिती असेल तर सांगा की. म्हणजे माझा आई आणि आबा इथं राहत होतं का? आणि जर इथं राहत होतं तर मग असं काय झालं की त्यासनी इथनं जायला लागलं? तुम्ही हो, चला इथून. ए पोरांनो, या इकडे. बाळा, तू जर सांगितलं ते खरं असेल, मी तुला काहीतरी माहिती देऊ शकतो. म्हणजे मी पण ती लोकांकडनं ऐकली आहे. डोसकं फिरलंय का तुमचं? कशाला बोलवता त्यांना परत? ते राहू दे. चला पोरांनो आतमध्ये. काका सांगा की नेमकं काय झालं होतं? म्हणजे तुम्ही इथं राहायला केव्हा आला आणि इथं यायच्या आधी नेमकं काय झालं होतं? आता याला जवळजवळ 10 वर्ष तरी झाली. मी हे घर ग्रामपंचायतीला पैसे देऊन विकत घेतलं. खरं तर हे घर घ्यायला माझं मन तयार नव्हतं. अगं हे सगळं आगीत जळून खाक झालं होतं. त्याला बी 17-18 वर्ष झाली असतील. आमच्या आधी जी कोणी इथे राहत होती त्यांचं काय झालं ते मलाच काय, गावात बी कुणाला माहीत नाही. राजन, काय झालं? एवढं काय बघतोस या घराकडे? आई, या घरात गौरी आणि तिचे वडील राहत होते. काय? आणि याच घरात तुझ्या मोठ्या नातीचा जन्म पण झाला होता. माझ्या हायर एज्युकेशनसाठी अमेरिकेला निघालो. बट आय प्रॉमिस, मी लवकरच परत येईन. अरे हे तू मला आधी कधीच कसं नाही बोललास? हा, तू मला इथे घेऊन का नाही आलास? चल आपण आज जाऊया, विचारूया. इथे राहणाऱ्या लोकांना माहित असेल गौरी कुठे आहे, माझी मोठी नात कुठे. चल चल लवकर. नाही आहे,
आज जाऊन काहीच उपयोग नाही. म्हणजे तुला काय वाटतं याआधी या घरात मी चौकशी केली नसेल? हो, पण मला आता असं वाटतं की आपण पुन्हा एकदा विचारूया. गेल्या 10 वर्षापासून या घरात वेगळीच कुठली तरी फॅमिली राहते. मी त्यांच्याकडे बरेचदा चौकशी केली आहे, पण त्याआधीच गौरी आणि तिचे वडील हे घर सोडून निघून गेले. आणि त्यानंतर गौरी मला मुंबईत भेटली ग. कधी का? तेव्हाच तिने मला सांगितलं की गौरे, आपली मुलगी कुठे आहे? आपली मुलगी आता या जगात नाही. त्यानंतर गौरी कुठे निघून गेली काहीच माहित नाही मला. नाही राजन, माझं मन मला सांगतंय आपण आज जाऊन चौकशी करूया. कुणी आहे का घरात? आई असू दे ना, कशाला उगाचच विचारतेस. चल आपण जाऊया. त्यात इथे राहणारी ती बाई, तिच्या जिभेला हाड नाही. आई कोण आहे? काय हवंय तुम्हाला? जरा दुपारी झोपायचं म्हटलं की कोण ना कोणतरी येतच असतं. सॉरी ताई, मला थोडीशी माहिती हवी होती. म्हणजे तुम्ही इथे राहायला आलात त्याच्या आधी इथे जी मंडळी राहत होती ते लोक कुठे गेले? ती गेली मशनात, मेली, उलाटली ती. तुम्हाला काय करायचंय? अहो, माझं तुम्ही ऐका तरी. मी बरं बरं, माफ करा आम्हाला, आम्ही जातो. आई चल. ऋषी सर, बाहेर कुणाचा तरी ओळखीचा आवाज यायलाय. मी जरा बघून येतो. थांबा. आई चल. अरे हे काय, पण ही काय पद्धत? त्यांना एवढं चिडायला काय झालं? पण असू दे आई.